दिवाळीच्या फराळामध्ये हा असा अनारसा पहा, मस्त छान जाळीदार तयार होतो. वरच्या बाजूने छान कुरकुरीत तयार होतो आणि आतल्या बाजूने मस्त खुसखुशीत होतो. या अनारशाचं पीठ कसं बनवायचं, त्यानंतर हे अनारसे कसे तळायचे आणि तळल्यानंतर मात्र ते कसे स्टोअर करायचे, हा पूर्ण व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. अनारसे बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अगदी जुना तांदूळ वापरायचा आहे. जर रेशनचा तांदूळ उपलब्ध असेल तो वापरला तरीही चालेल. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे. 3 दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. या तांदळांमधलं दररोज पाणी आपल्याला बदलायचं आहे, म्हणजे या तांदळाचा आपल्याला वास येत नाही. तिसऱ्या दिवशी पाहाल तर या पाण्यावर थोडासा तवंग आलेला दिसेल आणि हलकेसे बुडबुडे सुद्धा आहे. हे सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं. पुन्हा एकदा या पाण्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटी म्हणजे 250 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता. हे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर अगदी एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला पसरून घ्यायचे आहे. आता पसरवत असताना जास्त वेळ पसरवायचं नाही. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं आपल्याला फक्त हे हलकेसे सुकवून घ्यायचे. याला फॅन किंवा उन्हामध्ये अजिबात वाळत घालायचं. हलकेसे आंबट ओले असतानाच आपल्याला हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी माझे तांदूळ थोडे असल्यामुळे ते एकाच बॅचमध्ये छान बारीक होतात. तर अगदी बारीक पावडर आपल्याला या तांदळाची करून घ्यायची आहे. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक पीठ करून घ्यायचं आहे. आता हे दळलेले तांदूळ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले हे पीठ एकसंध तयार होईल. आता हे दळलेले तांदूळ आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे यामध्ये जर थोडेफार कण शिल्लक राहिले तर ते पुन्हा आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये वाटताना घालायचे आहे, म्हणजे ते छान पुन्हा एकदा बारीक होतात. तर अशाच पद्धतीने मी सर्व तांदूळ या ठिकाणी चाळून घेतलेले आहेत. हे जे उरलेलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. जर नाही बारीक झालं तर बाजूला ठेवायचं. आता या ठिकाणी आपले 1 वाटी तांदूळ होते, त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे, अगदी बारीक करून घ्यायचा. आता त्यामध्येच लगेच आपल्याला चवीनुसार मीठ आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे. ते छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हाताच्या उष्णतेमुळे हा गूळ पिठामध्ये छान मिक्स होतो. गूळ घेत असताना शक्यतो कोरडा घ्यायचा. अगदी ओलसर गूळ या पिठामध्ये अजिबात वापरायचा नाही. जरी हाताने आपण हा गूळ पिठामध्ये जरी मिक्स केला तरी तो हाताच्या साहाय्याने पूर्णतः मिक्स होत नाही. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ मिक्सरच्या भांड्यात दळल्यामुळे ते छान एकसारखं तयार होतं. आता हे पीठ मी साधारणपणे एक 2-3 बॅचेसमध्ये दळून घेतलेलं आहे. पीठ जर पाहता तर छान मस्त त्याला ओलसरपणा येतो आणि हाताने पुन्हा मळताना अजिबात त्रास सुद्धा होत नाही. अगदी छान हा गोळा आपल्याला मळता येतो. हे पीठ मळत असताना आपल्याला हाताच्या उष्णतेमुळे याचे छान गोळे बनवता येतात. अजिबात यामध्ये पाणी, तेल, तूप काहीही घालायची गरज पडत नाही. तर अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळत असताना तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही गोळे बनवू शकता. पीठ मळत असताना या ठिकाणी मी 2 गोळे करून घेणार आहे आणि पुन्हा हे 2 गोळे मिक्स करून घेणार आहे. पीठ थोडं असल्यामुळे अगदी गोळे बनवायला सोपं जातं. हे जर पीठ पाहताल तर अजिबात कुठं सुद्धा क्रॅक गेलेलं नाही. अगदी मस्त मऊसूत गोळा आपला तयार झालेला आहे. तो आता एका वाटीमध्ये मी झाकून ठेवणार आहे. साधारणपणे 2-3 तासासाठी मी फक्त हे पीठ झाकून ठेवणार आहे. अगदी तुम्ही हे पीठ आठवडाभर सुद्धा असंच झाकून ठेवू शकता, अगदी रूम टेम्परेचरवर. आता या पिठाचे मी लगेचच अनारसे बनवणार आहे. जर तुम्हाला अनारसे 2-3 दिवसांनी बनवायचे असले तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. हे पीठ अगदी 7-8 दिवस जरी म्हटलं तरी फ्रीजच्या बाहेर राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिना 2 महिने सुद्धा टिकतं. आता हे पीठ मी फोडून घेतलेलं आहे आणि या पिठाला पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे. जसं हे पीठ आपण हाताने मळतो तसं हाताच्या उष्णतेमुळे हे पीठ अगदी पातळ होतं. जर पातळ झालेच नाही तर 1-2 चमचे दुधाचे घालायचे आणि पुन्हा हे पीठ छान मळून घ्यायचं. असं केल्यामुळे पीठ छान लवचिक तयार होतं आणि अनारसे सुद्धा छान तयार होतात. आता या ठिकाणी जर तुम्हाला अनारसे बनवायचे नसेल, अगदी हे पीठ झाकून ठेवलं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कधीही बनवा तरी सुद्धा छान तयार होतात.
अनारसा बनवण्यासाठी पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आणि तो हातावर छान गोल करून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा गोळा हातावर गोल करून घ्यायचा, म्हणजे त्याला कुठेही क्रॅक जात नाही आणि आपला अनारसा तुटत नाही. तर या ठिकाणी पाहू शकता मस्त आपला गोळा छान तयार झालेला आहे. अगदी मऊसूत तयार होतो. आता हा अनारसा थापत असताना खाली खसखस घ्यायची आणि त्यावर हा अनारसा थापवायचा, म्हणजे अनारसा उचलताना सोपा पडतो. अगदी दोन्ही हाताच्या एका एका बोटाने हा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा, किंवा एका हाताच्या 5 बोटांनी जरी थापला तरीही चालेल. अनारशाला खसखस लावत असताना फक्त आपल्याला एका बाजूने ही खसखस लावायची आहे. आता अनारसा तुम्हाला कितपत जाड हवा, कितपत पातळ हवा हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही खूप पातळ केला तर अनारशाला जाळी भरपूर येते, आणि अनारसा जाडसर ठेवला तर मात्र टम्म फुगला जातो आणि जाळी सुद्धा छान येते. आता अनारसा थापत असताना बऱ्याच वेळा तो आपल्या बोटांना चिकटतो, तर हे पीठ हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि हा अनारसा थापून घ्यायचा. अनारसा पाहाल तर मस्त छान थापून झालेला आहे आणि हातामध्ये सुद्धा पटकन येतो. तर अशाच पद्धतीने मी दुसरा देखील अनारसा थापून घेणार आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे अगदी हाताच्या बोटांनी आपल्याला हा अनारसा बनवून घ्यायचा आहे. ती पद्धत वापरली तरी सोपाच आहे, पण खसखस लावण्यासाठी मात्र आपल्याला हा अनारसा खाली थापावा लागतो. म्हणून मी पुन्हा एकदा हा अनारसा खाली घेतला आणि अशा पद्धतीने खसखस लावून घेतला. तर तुम्हाला हवे तेवढ्या प्रमाणात तुम्ही अनारसे या ठिकाणी बनवून ठेवू शकता. पण जेवढे अनारसे आपल्याला तळायचे आहेत तेवढेच अनारसे बनवून घ्यायचे तरीही चालणार आहे. अनारसे तळत असताना अगदी लो फ्लेमवर सुरुवातीला आपल्याला गॅस ठेवायचा आहे. जे तेल छान तापून घ्यायचं आहे, अगदी मध्यम स्वरूपाचं, आणि नंतर अनारसे सोडल्यानंतर अगदी लो फ्लेम करायचं आहे. म्हणजे अनारसा आतपर्यंत छान कुरकुरीत खुसखुशीत तळला जातो आणि त्यावर थोडं थोडं असं तेल घालायचं, म्हणजे अनारसा छान तळला जातो. अनारसा तळत असताना आपल्याला एकाच बाजूने अनारसा तळायचा आहे, अजिबात त्याला उलटा पालटा करायचा नाही. अनारसा अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान खुसखुशीत सुद्धा तयार होतो. आता अनारसा तळल्यानंतर अगदी जाळीदार भांड्यामध्ये हा अनारसा ठेवायचा आहे, म्हणजे यामध्ये असणारं जास्तीचं तेल तूप निथळून जातं. तर अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा अनारसा तळून घेतलेला आहे. अगदी अनारसे तळत असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्या बाजूला अनारसे थापून घेऊ शकता. तर या ठिकाणी सर्व पिठाचे अनारसे न बनवता मी थोडेच बनवलेले आहे आणि काही पीठ मी असंच झाकून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपले साधारणपणे 7-8 अनारसे तळलेले आहे. तळलेले अनारसे जर पाहताल तर अजिबात तेलकट सुद्धा नाही आणि मस्त वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत झालेले आहे. आता तळलेले अनारसे जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असेल तर कॅरी बॅग घ्यायची आणि त्या कॅरी बॅगमध्ये हे अनारसे भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते 8 दिवस अगदी छान राहतात. जर हे अनारसे तुम्हाला स्टोअर नसेल करून ठेवायचे तर एकाच वेळी पिठाचे न बनवता थोडे थोडे करून तुम्ही हे अनारसे बनवू शकता. तर अशा पद्धतीने अनारसे नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.